खूप दिवस झाले यांना ना आंब्याचं रूप दिसलं होतं बाहेर. मग तेच घेऊन दररोज म्हणायचे मी आणतो आणतो, पण फायनली यांनी रूप ते आणूनच घेतलं होतं. तेच इथे लावणं चालू होतं आणि बकेट भरून माती थोडी लागते, पण याला माती लागते, अजून लागते अजून. मग शेवंतीचे जे रूप होतं ना त्याच्यामधलीच थोडीशी माती काढून घेतली, बिचारा तर ते नाही सुकाव. मग मी ते बटाटे लावली कुकरला, त्यानंतर थोडीशी क्लिनिंग करून घेतली आणि पाणीपुरी खाण्यासाठी निघालो. आणि आम्हाला सवयच आहे, महिना झाला की पाणीपुरीची आठवण होते. पाणीपुरी आणि शेवपुरीही खाऊन घेतली. त्यानंतर ना मग इथे साई मंदिरच आहे जवळ, मग तिथे साई मंदिरात आलो, छानसं दर्शन घेतलं आणि घरी येऊन मग मी भाजीची तयारी करायला घेतली. बटाटे तर मी अगोदरच कुकरला लावून ठेवले, त्याच्यामुळे पटकन आवरलं. घरी आल्यानंतर टमाटा आणि कांदा कट करून घेतला. त्यानंतर ना मग भाजी टाकली आणि आज मस्त पुरी भाजीचा बेत होता. मग भाजी तर बनवून घेतली. त्यानंतर ना मग मी ते पुऱ्या बनवल्या. मी एक एक पुरी बनवत एक एक तळून घेत होते आणि एकदा जर बनवून ठेवल्या तर त्या चिकटतात, त्यामुळे मी एक करणं आणि एक लगेच तळणं असं माझं चालू होतं. एरवी तळणं आम्हाला दोघांनाही जास्त तेलकट आवडत नाही, पण कधीमध्ये केलं तर मग जास्त बनवत असते पुऱ्या, कारण त्यांना ना चहामध्ये खायला खूप आवडतात. मला तर काही जास्त एवढं आवडत नाही चहामध्ये, मी कारण कधी ट्रायच नाही केलं. बघन मीही ट्राय करणे एखाद्या वेळी. सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि मस्त जेवण केलं. चला, जेवण झाल्यानंतर मस्त मूवी एन्जॉय केला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.